श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमद् सद्गुरु चरणारविन्दाभ्यां नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन तुषारहार कमलाया शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती नित्येन्द्रजाड्यापहा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियतः प्रणतः मदाम्। अहल्या द्रौपदी सीता रामयोधरी तथा पंचकन्या परिनित्यं महापातकनाशनम्। अश्वत्थामा परिव्यासो विभीषणः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। समचरण सरोजं शांत नीलांबुजाभं जघन निहितपाणिं मंगलं मंगलानां। करुण तुलसीमाला गंधरं गंजनेत्रं सदय धवलहासं फलं चिन्तयामि। कुण्डलीकवरदा श्री ज्ञानदेव राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरिया अम्बा माता की जय। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धनधर गोपालनरत गोवर्धनधर गोपालनरत गोकुल संकटहारी राजा राम गोकुल संहारी। जय जय राम गुरु ईश्वर तात माय गुरु ईश्वर तात माय गुरु विनय
आगतोऽस्मि शरणं भगवन् आगतोऽस्मि शरणं आगतोऽस्मि शरणं भगवन् आगतोऽस्मि शरणं पतितजनानामधिपतिरभवम् पतितजनानामधिपतिरभवम् मम उद्धरणं भगवन् आगतोऽस्मि शरणं आगतोऽस्मि शरणं भगवन् आगतोऽस्मि शरणं प्रार्थयते श्रीधर श्रीकरं प्रार्थयते श्रीधर श्रीकरं प्रापय तव चरणं भगवन् आगतोऽस्मि शरणं आगतोऽस्मि शरणं भगवन् आगतोऽस्मि शरणं। काही क्षण आपण कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे काही क्षण पांडुरंगाचं नामस्मरण करू। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल
पंढरीनाथ महाराज की जय, मंगलमूर्ती मोरया। आज या ठिकाणी ऑनलाईन कीर्तन चालू आहे। गोंदवलेकर महाराज डोंबिवली संस्थान यांच्यातर्फे हे कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे। श्रीयुत शेंबेकर साहेब, श्रीयुत गोडसे साहेब आणि श्रीयुत शशांक साहेब ह्या तिघांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि आपल्या आठलेबाई आणि गाडे असे हे आमचे साथीदार आहेत। आपण आता कीर्तनाच्या पूर्वपदाला सुरुवात करू। अहंकार तो नाशी भेद, अहंकार तो नाशी भेद, अहंकार तो नाशी भेद, निज जगी ओवळा, निज जगी ओवळा, अहंकार तो नाशी भेद, अहंकार तो नाशी भेद। नातळे तो धन्य यासी, नातळे तो धन्य यासी, झाला वंशी दीपक, झाला वंशी दीपक, अहंकार तो नाशी भेद, अहंकार तो नाशी भेद, निज जगी ओवळा, अहंकार तो नाशी भेद। करवी तो आत्महत्या, करवी तो आत्महत्या, मेरी सत्या आतळो, मेरी सत्या आतळो, अहंकार तो नाशी भेद। तुका म्हणे गुरपुरी, तुका म्हणे गुरपुरी, माथा थोडी धरोनी, माथा थोडी धरोनी, अहंकार तो नाशी भेद, नाशी भेद, नाशी भेद। अहंकार तो नाशी भेद, निंद्य जगी ओवळा, नातळे तो धन्य यासी, झाला वंशी दीपक, करवितो आत्महत्या, नेदी सत्या आतळो। आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणते, तुका म्हणे गुरगुडी, माथा थोडी धरो। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अहंकाराबद्दल बोलते, अहंकाराची निंदा करते। अहंकार तो नाशी, हा अभंग जो आहे हा सूत्रबद्ध आहे, सूत्र रूपाने लिहितो। सूत्र म्हणजे काय तर कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय मांडलेला असतो, विस्तारित केलेला असतो, त्याला सूत्रबद्ध अभंग असं म्हटलं जातं। शब्द कमीत कमी, कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषण वगैरे जास्ती फफट पसारा त्याच्यात नसतो, मोजकेच शब्द परंतु अर्थ मात्र खूप असतो, जसा सुभाषितांमध्ये असतो। अहंकार तो, त्याने तो म्हटलाय म्हणजे तो लांबचा आहे। आपण परक्या माणसाला तो म्हणतो, आपल्या जवळचा जो माणूस असतो त्याला आपण आपला, आमचा म्हणतो। तुकाराम महाराज म्हणतात अहंकार तो नाशी भेद, तो नाशिवंत आहे आणि तो भेद निर्माण करतोय।
निंद्य जगी ओवळा. ओवळा म्हणजे काय तर सोहळा आणि ओवळा आपल्याला माहिती आहे. सोहळ्यातल्या माणसाने ओवळ्यातल्या माणसाला शिवायचं नसतं. पूजा करणारा माणूस सोहळा नेसलेला असतो. त्याला बाहेरचा माणूस कोणी शिवत नाही, गाभाऱ्यामध्ये सगळ्यांना जायला देत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात की आपण सोहळे आहोत आणि तो अहंकार ओवळा आहे. अहंकार तो नाशी भेद निंद्य जगी ओवळा, त्याला शिवून. आणि नंतर ते म्हणतात की नातळे तो धन्य यास. आता आतळणे म्हणजे स्पर्श करणे आणि नातळणे म्हणजे स्पर्श न करणे. ते म्हणतात की त्याला जो स्पर्श करत नाही किंवा त्याचा स्पर्श आपल्याला होऊ देत नाही, तो झाला वंशी दीपक. आपले सगळे संत बघा, सगळे संत निरअहंकारी होते. म्हणूनच एवढ्या 700, 800, 400, 500, 200, 300 वर्षानंतर त्यांची नावं घेतली जातात. ते जर अहंकारी असते तर किती लोक आतापर्यंत आले आणि गेले ह्या पृथ्वीच्या तलावर. पण फार थोड्या संतांचीच नावं आपल्याला माहिती आहेत. कारण ते थोड्याच लोकांची नावं आपल्याला माहिती आहेत, कारण ते संत होते निरअहंकारी. झाला वंशी दीपक. आणि नंतर ते म्हणतात की करवितो आत्महत्या. अहंकारी माणूस आपल्याच हाताने आपला नाश करू शकतो. करवितो आत्महत्या नेदी सत्या आतळो. कारण तो सत्याला स्पर्श करत नाही, सत्याकडे तो जात नाही, म्हणजे परमेश्वराकडे जात नाही. शाश्वत आणि सत्य काय आहे तर तो एक अक्षर परब्रह्म जे आहे ते सत्य आहे. त्या सत्यासमोर तो जात नाही. नेदी सत्य आतळो. तो म्हणतो की मीच सगळं केलं. आपल्या यशाचं श्रेय तो परत देवाला देत नाही आणि देवालाही देत नाही किंवा दुसऱ्या कोणालाच देत नाही. सत्याला सामोरं जात नाही. म्हणून तो आत्महत्या करून घेतो. आपला म्हणजे नाश करून. आणि नंतर तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे गुरुगुरी. असा अहंकारी माणूस गुरुगत असतो. मी बांधेन तेच तोरण आणि मी ठरवीन तेच धोरण, असं तो म्हणतो. तुका म्हणे गुरुगुरी माथा थोरी धरोनी. त्याच्या डोक्यामध्ये हीच गोष्ट असते की मीच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. ह्या जगामध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीये. त्यामुळे तो आपलं डोकं कोणाच्या पायावर ठेवायला तयार नसतो. त्याला असंच वाटतं की लोकांनी त्याच्या पायावर डोकं ठेवावं, त्याच्या पायावर डोकं ठेवावं. म्हणजे काय तर तो सारखा ज्याच्या त्याच्यावर डाफरत असतो. त्याच्याकडे जेव्हा सत्ता असते, संपत्ती असते, सामर्थ्य असतं, पद असतं, तेव्हा तो लोकांना विचारत नाही. आणि यातल्या एक एक गोष्ट गेली की लोक त्याला विचारत नाही. असा हा अहंकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात की अहंकार तो नाशी भेद निंद्य जगी ओवळा. आता तुकाराम महाराज अहंकाराची निंदा करतात. साधारणपणे संत जे असतात ते परद्रव्य, परस्त्री आणि परनिंदा टाळतात. कोणाची निंदा करत नाही. त्यांची निंदा करतात लोक, पण ते कोणाची निंदा करत नाही. परंतु ह्या ठिकाणी तुकाराम महाराज अहंकाराची निंदा करतात. अहंकाराला निंद्य म्हणतात. निंदेचे आपण वेगवेगळे प्रकार बघतो. निंदा राग हा बऱ्याच ठिकाणी आळवला जातो. विनोबा भावे म्हणतात नंदा स्तुती जनांच्या वार्ता वधूधनांच्या. 4 माणसं चावडीवर एकत्र जमली की काय करतात, कनक नाही तर कांतेची चर्चा करतात. निंदा स्तुती जनांच्या वार्ता वधूधनांच्या. म्हणजे आता ह्याच्यात पहिल्या ओळीचा अर्थ काय आहे, निंदा स्तुती जनांच्या म्हणजे निंदा दुसऱ्याची आणि स्तुती आपली, असंच त्यांचं चालू असतं. परक्या माणसाची निंदा केली जाते जो आपल्यापासून दूर आहे. क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत ना, T20 चालू आहे. आज का काल आपण हरलो T20. पण क्रिकेटमध्ये तुम्हाला लक्षात येईल की जो गोलंदाज असतो तो जो चेंडू टाकतो तो कोणावर टाकतो, लांबच्या फलंदाजावर टाकतो. जवळचा फलंदाज जो असतो, गोलंदाजाचा जो जवळचा फलंदाज असतो त्याच्यावर तो नाही चेंडू टाकतो, लांबच्या फलंदाजावर टाकतो. म्हणजे ही निंदा सुद्धा जो लांब आहे किंवा जो गैरहजर आहे त्याची केली. पूर्वीच्या काळी विहिरीवर, पाणवठ्यावर, आता तुम्ही म्हणाल की पाणवठ्यावर बायकाच यायच्या म्हणजे बायकाच निंदा करतात की नाही, चावडीवर पुरुष जमले की ते सुद्धा निंदा करतात.
पण ते कोणाची करतात? जो हजर नाहीये त्याची निंदा करतात. हजर असणाऱ्याची स्तुती आणि गैरहजर असणाऱ्याची निंदा, हे सगळं चालू आहे आता. निंदा वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. एका शाळेमध्ये एक शिक्षिका होत्या, त्यांचा मुलगा त्याच शाळेत होता. त्या शिक्षिका सगळ्या मुलांना सारखंच शिकवायच्या, पक्षपात करायचा नाही, करायचे नाही, जीव तोडून शिकवायचे, जीव लावून शिकवायच्या मुलांना. त्यांचा मुलगा 10वीला बसला. इतर मुलांना जसं शिकवायचं तसंच ते आपल्या मुलांना शिकवायचं. इतर आई वडील पालक आपल्या मुलांना घरी शिकवतात तसे त्याही आपल्या मुलाला घरी शिकवायचे. तो मुलगा शाळेमध्ये पहिला आहे, कदाचित मेरिटमध्ये. मग रिझल्टच्या दिवशी पालक जमलेले असतात. ते काय म्हणतात, अहो कसला पहिला आलाय, कसला मेरिटमध्ये आलाय. आई शिक्षिका आहे, काहीतरी ऍडजस्टमेंट केलेली असतात. म्हणजे त्या मुलाचं किंवा त्या बाईंच्या शिकवण्याचं कौतुक नाही, परंतु निंदा केली. एखादा डॉक्टर असतो, श्रीमंतांकडून जरा जास्ती पैसे घेतो, गरिबांकडून कमी पैसे घेतो. एखाद्या गरीब माणसाला औषध फुकट देतो. त्या रोग्याने विचारलं आजारी माणसाने की किती पैसे गावतो. तो म्हणतो नाही, जा घेऊन जा. मग दवाखान्यात 2 पेशंट बसलेले असतात लाईनीत. ते काय म्हणतात, कसला फुकट देतोय हा, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने फुकट दिलेली औषध आहेत. म्हणजे त्याचं कौतुक नाही, निंदा. एखादा माणूस घर बांधतो, छोटस घर बांधतो, मेहनत करतो आणि छोटस घर बांधतो, वास्तुशांत उभारतो, वास्तुशांतीची पूजा ठेवतो, 4 चौघांना बोलावतो, मित्रमंडळींना, नातेवाईकांना. 2-3 खोल्यांचं घर असतं, 4 खोल्यांचं घर असतं. एका खोलीत यजमान आणि यजमानीबाई पूजेला बसलेले असतात. दुसऱ्या खोल्यांमध्ये पाहुणे बसलेले असतात, मित्रमंडळी. त्यांची हळू आवाजात चर्चा चालू असते. काय म्हणाले, ह्यांना घर बांधायला काही कमी आहे का? दोघंही बँकेत नोकरीला आहेत, बिनव्याजी पैसे मिळतात. अहो हे घरच काय, ताजमहाल सुद्धा बांधते. म्हणजे हे निंदेचे प्रकार वेगवेगळ्या तऱ्हेने केले जातात. तुकाराम महाराज हे संत आहेत आणि ते निंदा करत नाहीत, परंतु अहंकाराची मात्र ते यथेच्छ निंदा करतात. म्हणून ते म्हणतात की अहंकार तो नाशी भेद निंद्य जगी ओघळा. त्या अहंकाराला तुम्ही स्पर्श सुद्धा करू. स्वतः तुकाराम महाराज निरअहंकारी, म्हणूनच ते म्हणतात ना, काय म्हणतात, जोडीली अक्षरे नव्हती बुद्धी उत्तरे. जोडीली अक्षरे नव्हती बुद्धी उत्तरे. मानदंभा पोटी नाही केली आटी. माझ्या मुखे मज बोलवितो हरी, सकळा अंतरी नारायण. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. साळुंखी मंजुळ करीत असे वाणी, सिकविता धनी वेगळाची. म्हणजे एवढेच 5-5.5 हजार अभंग त्यांनी लिहिले, पण त्याचं कर्तृत्व स्वतःकडे करत नाहीयेत, ते घेत नाहीयेत. मी केलं असं म्हणत नाही, हे अहंकाराचं बोल आहे. ही कनिष्ठिका आहे, याच्यावर कालिदास महाशय बसले. ही अनामिका आहे, याच्यावर आपण गणना करताना हे बोर्ड घेतो ना पहिलं. ही कनिष्ठिका आहे, ही अनामिका आहे, ही मध्यम आहे, ही तर्जनी आहे. तर्ज म्हणजे धमकावणे, आणि हा अंगुष्ठ, हा पुरुष. हे मधलं बोट जे आहे, मी केलं. तुकाराम महाराज म्हणत नाहीत की मी लिहिलं, ते म्हणतात की तू परमेश्वराच्या कृपेने मी हे लिहिले. एवढे विनम्र आहेत असे हे तुकाराम महाराज आपल्याला काय सांगताय की अहंकार तो नाशी भेद निंद्य जगी ओळा. सगळे संत आपल्याला तेच सांगते. भगवान गोपालकृष्ण सुद्धा आपल्याला भगवद्गीतेमध्ये या अहंकाराबद्दल सांगतायत की हा अहंकार कसा आहे. हा अहंकार कसा आहे माहितीये का, तो आसुरी संपत्तीमध्ये गणला गेलेला आहे. कोणत्या कोणत्या आसुरी संपत्ती आहेत. भगवान गोपालकृष्णांनी सुद्धा अहंकाराची निंदा केलेली आहे. कशी, ते आपण एका श्लोकामध्ये. दंभो दर्पोभिमानश्च, दंभो दर्पोभिमानश्च, क्रोध पारुष्यमेवचम, अज्ञानं चाभिजातस्य, पार्थ संपदम आसुरीं. पार्थ संपदम आसुरीं. पार्था, ह्या आसुरी संपत्ती आहे. आणि कुठल्या, तर दंभ, दर्प, अभिमान
दंभो दर्पोभिमानः च क्रोध पारुष्यम म्हणजे कठोर बळ आणि अज्ञान. अज्ञान म्हणजे लिहिता वाचता येतं तो ज्ञानी आणि लिहिता वाचता येत नाही तो अज्ञानी नव्हे. ज्याला हे कळलेलं आहे की मला सुख हवं तसं दुसऱ्यालाही सुख हवं, माझ्यामध्ये परमेश्वर आहे तसा दुसऱ्यातही परमेश्वर आहे, मला सुख हवं ते सुख मिळवताना मी दुसऱ्याला दुःख देता कामा नये आणि परोपकार हा पुण्याला कारणीभूत होतो आणि परपीडा ही पापाला कारणीभूत होते. हे ज्याला कळलं तो ज्ञानी आणि हे ज्याला कळून सुद्धा तो आचरणात आणत नाही तो अज्ञानी. म्हणजे दंभ दर्प अभिमान. अभिमान म्हणजे अहंकार. आता अभिमान काही काही शब्दांमध्ये फरक असतो. अभिमान आणि अहंकार याच्यामध्ये अभिमान चांगला आणि अहंकार वाईट, परंतु कवीला मुभा असते. काय मुभा असते की अहंकार आणि अभिमान हे समानार्थी वापरले तरी चालतात. आता साधू आणि संत ह्याच्यामध्ये फरक आहे. संत म्हणजे जो पोचलेला आहे तो आणि साधू म्हणजे जो साधायला निघालेला आहे तो, अजून त्याने मिळवलेलं नाही. परंतु काव्यामध्ये संताच्या बदली साधू किंवा साधूच्या बदली संत हा शब्द वापरायला कवींना मुभा दिली. तसं ह्या ठिकाणी अभिमान म्हणजे अहंकार. दंभ. दंभ म्हणजे काय? मी जो नाहीये तो मी आहे असं दाखवणं म्हणजे दंभ. पूर्वीच्या काळी श्रीमंत लोक जेवायला बसले की वाटी त्यांच्याकडे वाटीत तूप असायचं, ते वाटीने तूप प्यायचे. आपण चमच्याने घेतो, ते वाटीने तूप प्यायचे. मिशा असायच्या भरघोस. मग तूप पिऊन झालं, हातबीत धुतले की तूप मिशांना लागलेलं असायचं. गावात गेले की लोक म्हणायचे बघा मिशांना तूप लागलंय, वाटीने तूप पितात. लक्ष्मी ही चंचल असते तुम्हाला माहिती. कालांतराने वाटीने तूप पिण्याची ऐपत राहत नाही. मग काय करतात, हे जेवण झालं की थोडस थेंबर तूप घेतात आणि मिशांना लावतात आणि बाहेर पडतात. लोक म्हणतात हे अजूनही वाटीनेच तूप पितात. हा दंभ. दंभ दर्प. दर्प म्हणजे काय? कांदा लसूण त्यांच्या वृत्तीतून दिसतो तो दर्प. दर्प म्हणजे वृत्ती त्यांची. कांदा खाल्ला की वास येतो की नाही आपल्या तोंडाला, लसूण खाल्ली की वास येतो, त्याला दर्प. हा दर्प त्यांच्या वृत्तीतून जाणवतो तो दर्प. दंभो दर्पो अभिमान म्हणजे अहंकार. क्रोध म्हणजे क्रोध. पारुष्यम म्हणजे कठोर बळ आणि अज्ञान. ह्या 6 आसुरी संपत्ती आहेत. म्हणजे तुकाराम महाराज जे सांगतायत की अहंकार हा वाईट आहे तेच गोपालकृष्ण सांगतायत. आता गोपालकृष्ण दुसऱ्या एका श्लोकामध्ये काय सांगतायत ते बघूया. हा अहंकारी माणूस काय म्हणतोय ते बघूया. आढ्योभिजनवानस्मि आढ्योभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्ये इत्यज्ञान विमोहितः. विमोहित म्हणजे काय? मोहित म्हणजे काय? हिप्नोटाईज केलंय म्हटल्यावर तुम्हाला कळेल. मोहित करणं म्हणजे गुंतवून टाकणं त्याला काही समजामध्ये. हा जो अहंकारी माणूस असतो तो काय म्हणतोय? आढ्योभी जनवान अस्मि. आढ्य या शब्दाचा अर्थ बलवान, सामर्थ्यवान. गुणाढ्य म्हणजे गुणाने बलवान. धनाढ्य म्हणजे धनाने बलवान. बलाढ्य म्हणजे बलाने बलवान, बलाने सामर्थ्यवान. परंतु साधारणपणे आढ्य म्हणजे धनाढ्य असंच समजलं. हा अहंकारी माणूस म्हणतोय आढ्योभी जनवान अस्मि. मी आढ्य आहे, जनवान. मी अभिजात कुळात जन्माला, जनवान अस्मि. कोऽन्योऽस्ति सदृशो मया. कहा अन्यः अस्ति सदृशो मया. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? कोऽन्योऽस्ति सदृशो मया. यक्षे. यक्षे म्हणजे मी यज्ञ करीन. पूर्वीच्या काळी म्हणजे त्रेतायुगामध्ये ज्या 4 तऱ्हेचे भक्ती सांगितलेली आहे त्यापैकी सत्ययुगामध्ये ध्यान, त्रेतायुगामध्ये यज्ञ, यज्ञाच्या द्वारा भक्ती केली जाते. द्वापरमध्ये अर्चन. ज्या वेगळे 4 भक्तीचे प्रकार आहेत त्यातल्या यज्ञ करणं ही भक्ती समजली जायची. राजा साधारणपणे यज्ञ करायचा कारण यज्ञाला पैसा खूप लागायचा. मग हा धनवान माणूस म्हणतोय मी यज्ञ, यक्षे
दास्यामी म्हणजे मी दान करीन, पैसे वाटीन, माझ्याजवळ पैसे खूप आहेत, मी यज्ञ करीन, दान वाटीन, यक्षे दास्यामी मोदिष्ये, आणि आनंदात राहीन, अशा भ्रमामध्ये मोहामध्ये तो गुंतलेला असतो. हा अहंकारी माणूस. आता हा अहंकार कसा असतो बरं? अमावास्येला आकाशामध्ये चंद्र असतो, परंतु तो लुप्त असतो, सुप्त असतो, सूर्याच्या तेजामुळे तो दिसत नाही. आपल्या जागृत अवस्थामध्ये आपल्या मनामध्ये स्वप्न असतं, परंतु ते लुप्त असतं. झोपेत स्वप्न पडतं, परंतु जागृत अवस्थेमध्ये सुद्धा आपण काही काही गोष्टी रचत असतो, परंतु त्या सुप्त असतात, बाहेर दिसत नाही. एखाद्या छोट्याशा कळीमध्ये सुगंध असतो, परंतु ती कळी उमलल्यानंतर तो सुगंध बाहेर पडतो, दरवळतो. म्हणजे त्या कळीमध्ये सुगंध असतो, पण तो सुप्त असतो, लुप्त असतो. एखाद्या बालकामध्ये तारुण्य असतं, परंतु ते लुप्त असतं. लाकडामध्ये अग्नी असतो, परंतु तो सुप्त असतो. त्या लाकडाला त्याच्या ज्वलनांकापर्यंतची उष्णता मिळाली की ते पेट घेतो. म्हणजे लाकडामध्ये अग्नी असतो, परंतु तो लुप्त असतो. तसं प्रकृतीच्या पोटामध्ये अहंकार असतोच, आणि तो वेळोवेळी उफाळून वर येतो. अरबी भाषेमध्ये एक म्हण आहे. अरबी भाषेमध्ये म्हण काय आहे? त्या म्हणीचा अर्थ सांगतो. प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा परमात्मा त्या जीवाच्या कानात सांगतो. जन्माला जेव्हा जीव येतो तेव्हा त्याच्या कानात तो सांगतो की तुझ्यासारखा सर्व गुण संपन्न माणूस मी अजून बनवलेला नाहीये, सगळे चांगले गुण तुला दिलेले आहेत, असं परमात्मा त्या जीवाला सांगतो. आणि तो प्रत्येक जीवाला सांगतो. म्हणून प्रत्येकाला अहंकार असतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं सुद्धा एका ओवीतून हेच आहे. हा अहंकार कसा जन्माला येतो, कधी जन्माला येतो, ते एका ओवीमध्ये म्हणतात. तैसी पाचाही गाठी पडे, तैसी पाचाही गाठी पडे, जै देहाकारू पडे, तै नाचवी चहूकडे, तो अहंकारुगा. तैसी पाचाही गाठी पडे म्हणजे काय? पृथ्वी आप तेज वायू आकाश सृष्टी रचली सावकाश. या पंचमहाभूतांपासून आपलं शरीर बनलेलं आहे. जोपर्यंत ती पंचमहाभूत आपल्या शरीरात आहेत तोपर्यंत आपण हसतो, बोलतो, गातो, खेळतो, खिदळतो, काय ते करतो, सगळे नाना प्रकार करतो. ती पंचमहाभूत निघून गेली की उरतं ते कलवर, त्याचा काही उपयोग नसतो, म्हणून ते जाळून किंवा पुरून टाकतो. तैसी पाचाही गाठी पडे. ही पंचमहाभूत जेव्हा एकत्र येतात तेव्हा जीव जन्माला येतो. परंतु जीव जन्माला येणं ही पहिली पायरी नाहीये. त्याच वेळेस तो अहंकार त्या जीवाच्या डोक्यात जाऊन बसतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणताय. तैसी पाचाही गाठी पडे, जै देहाकारू पडे. आणि त्या देहामध्ये, त्या डोक्यामध्ये तो अहंकार गेला की तो देह जसजसा मोठा होत जातो तस तसा हा अहंकार सुद्धा वाढत जातो आणि त्या जीवाला तो सगळीकडे नाचवतो, त्राही भगवान करून सोडतो. आता ह्याचा अर्थ काय? जेव्हा एखादी स्त्री गरोदर होते, जेव्हा गर्भधारणा होते, तेव्हा तो जो जीव असतो तो त्या बाईच्या पोटामध्ये वाढायला लागतो. 1 महिना होतो, 2 महिने होतात, 3 महिने होतात, 4 महिने होतात. तो गर्भ हळूहळू वाढत असतो, तो मोठा होत जातो. तो गर्भ काय समजतो की ही जी पोटातली माझी जागा आहे ती शाश्वत जागा आहे, माझी ही माझी जागा आहे, इथून मला कोणी हलवायचं नाही. 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 7 महिने, 8 महिने, 9 महिने होतात. आता त्या स्त्रीला आणि डॉक्टरांना तो गर्भ बाहेर येणं आवश्यक आहे. परंतु तो गर्भ काय समजत असतो की ही पोटातली जी जागा आहे माझी ती शाश्वत आहे, इथून मला हलवायचं नाही, मी हलणार नाही, माझी जागा सोडणार नाही मी, असं तो गृहीत धरून चाललेला असतो. परंतु डॉक्टरांना आणि त्या स्त्रीला मात्र तो गर्भ बाहेर येणं आवश्यक असतो, तो जीव बाहेर येणं आवश्यक असतो. एखाद्या रस्त्यावरती अनधिकृत झोपडीवाला असतो, त्याला जर पोलीस
किंवा म्युन्सिपाल्टीचे लोक हटवायला गेले तर तो विरोध करतो की नाही? तो प्राणपणाने विरोध करतो, लाठ्या काठ्या खातो, तो हलायला तयार नसतो तो, परंतु त्याला जेव्हा ठरवतात तेव्हा ते बळजबरीने हाकलून लावतात. तसं हा जीव जो आहे त्या जीवाला बाहेर यायचं नसतं, परंतु तो ज्या वेळेस बाहेर येतो त्याच्या इच्छेविरुद्ध तेव्हा तो टाहो फोडतो, कारण त्याचा अहंकार दुखावला जातो. आणि बहुतेक सर्व जीवांच्या बाबतीत हेच होतं. ह्या ठिकाणी अहंकार माणसाच्या डोक्यामध्ये शिरलेला असतो आणि जसजसा माणूस वाढत जातो तसतसा तो अहंकारही वाढतो. आता ज्ञानेश्वर महाराजांची आणखीन एक ओवी आपण जो लाटणे ऐसा न लवी, पाथरू तेवी न द्रवी, गुणियासी नागवी, थोडसे जैसा. आपल्याला लाटणं माहिती आहे सगळ्यांना. आता पुरुषांना सुद्धा पोळ्या करायला लागतात. लॉकडाऊन होतं ना, पुरुषांना कामं करायला लागत होती. कामवाल्या बाई यायच्या नाहीत, पोळ्यावाल्या यायच्या नाहीत, कपडे धुणाऱ्या भांडी घासणाऱ्या यायच्या नाहीत, पुरुषांना करावी लागत होती, बहुतेक करायला लागत होती सगळ्यांना. तर लाटणं तर सगळ्यांना माहिती आहे. आपण ज्या जर लडबडीत असलं, वाकलं समजा ते, तर पोळ्या बरोबर होतील का हो? कुठे जाड होईल, कुठे पातळ होईल, नाही ना होणार बरोबर. म्हणजे ते लाटणं कसं पाहिजे? न लवणार पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य काय आहे? तर ते वाईट उदाहरण देऊन चांगली गोष्ट सांगतात आणि चांगली सांगून वाईट उदाहरण देतात. आता लाटण्याचा न लवणेपणा, न लवणं हा गुण जो आहे तो चांगला आहे लाटण्याच्या दृष्टीने, पण अहंकारी माणसाच्या दृष्टीने तो वाईट आहे. म्हणजे अहंकारी माणसाला ते लाटण्याची उपमा आहे. जो लाटण्या ऐसा न लवी, पाथरू तेवी न द्रवी. आता मातीचं घर बांधलं आणि दगडाचं बांधलं तर दगड भक्कम आहे ना, परंतु दगड कठोर आहे. पाथरू तेवी न द्रवी. पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाऊस पडतो, मातीत पडतो दगडावर. तुम्ही थोडी माती घ्या, ओली माती घेतलीत आणि पिळलीत तर त्या मातीतून पाण्याचे 4 थेंब पडतील, डावळलीत मातीची आणि तो दगड घ्या एखादा, तो दगड तुम्ही किती जोरात आवळा, तो WWF मधला खली आहे ना, त्याने जरी आवळला ना तरी त्या दगडातून पाणी पडणार नाही, त्या खलीच्या मुठीतून कदाचित रक्त पडेल. जो लाटणे ऐसा न लवी, पाथरू तेवी न द्रवी, गुणिया अशी नागवी फोडसे जायचा. आता गुणी म्हणजे कोण? मांत्रिक. पूर्वींच्या काळी काय व्हायचं? बहुतेक सरपटणारे जे प्राणी असतात, साप, पुरुष, मणियार, हे जे सरपटणारे प्राणी आहेत त्यातले जवळजवळ 75% बिनविषारी. परंतु तो प्राणी चावला की माणूस भीतीनेच आधी अर्ध मेला लागतात. मग मांत्रिकाला बोलावलं जायचं. मग मांत्रिक काहीतरी मंत्र म्हणायचा, ओम राम भीम रूम. आणि शिवाय मांत्रिक त्याच्याजवळची झाडपाल्याची औषधही घ्यायची, त्यांच्याजवळ औषधं असायची. मग हा जो रोगी असायचा, जो दंश झालेला माणूस असायचा, तो काय म्हणायचा? मांत्रिकाने माझ्यावर मंत्र टाकलेला आहे, औषध दिलेलं आहे, आता मी बरा हो. आणि तो बरा व्हायचा. आधी 70-75% बिनविषारी प्राणी, त्याच्यात एखादा विषारी प्राणी चावलेला असला तरी सुद्धा मांत्रिकाने माझ्यावर उपचार केलेला आहे, ह्या मानसिक धैर्यामुळे तो बरा व्हायचा. खरी गोष्ट आहे. जबलपूरला दर्गेकर नावाचं एक कुटुंब राहत होतं. आई, मुलगा, बायको, 2 मुलं. सुखी कुटुंब, व्यवस्थित कुटुंब, मोठं घर. मुलगा कामावर जायचा, दुपारी आई जेवण झालं की कोणी आलं बाहेर तर कोणाला तरी भाकर तुकडा द्यायची. बाहेर एक रांजण ठेवलेला असायचा पाण्याचा भरलेला, कोणाला भाकर तुकडा दिला, पाणी वाटलं तर त्या रांजणातलं पाणी घ्यायला सांगायची, तो निघून जायचा याचक. असंच एक दिवस एक याचकाला, त्या माऊलीने तिला त्या याचकाला भाकर तुकडा दिला, त्या रांजणातलं तो पाणी प्यायला निघून गेला बिचारा. संध्याकाळी मुलगा आला, रांजणातलं पाणी संपलंय असं कळलं त्याला, म्हणून रांजण रिकामा करून परत भरून ठेवायचा, म्हणजे 2-4 दिवस पाणी पुरेल येणाऱ्या जाणाऱ्या. त्याने रिकामा रांजण केला तेव्हा त्या रांजणामध्ये मेलेला साप होता पडलेला. माऊली घाबरली. त्या बाईला वाटलं की आज दुपारी एक माणूस पाणी पिऊन गेला. तिने मुलाला सांगितलं, बाबा रे जा सरकारी दवाखान्यात आजूबाजूच्या बघून ये, पोलीस स्टेशनला बघून ये, कोणी माणूस सर्पदंशामुळे किंवा सर्पाचं विष पोटात गेल्यामुळे मेलेलं नाहीये ना. मुलगा बिचारा सगळीकडे बघून आला,
त्याने तो धुवून बिवून रांगण भरून ठेवला. तो माणूस कुठे काही मिळाला नाही, कारण कुठेच त्याचं नोंद नव्हती. 4-8 दिवस गेले आणि 8 दिवसांनी तो माणूस परत आला. एकदा त्या बाईला बरं वाटलं, बिचाऱ्या माऊलीला. बरं झालं रे बाबा, तू आहेस का, जिवंत आहेस का? काय झालं माऊली? अरे काय झालं, त्या दिवशी तू पाणी प्यायलास ना, त्या दिवशी त्या रांजणामध्ये मेलेला साप होता. हे ऐकून तो माणूस मेला. म्हणजे बरेचसे रोग हे मानसिक सामर्थ्यावर बरे होतात आणि बरेचसे रोग हे मानसिक सामर्थ्य नसलं तर वाढतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ह्या ठिकाणी उदाहरण अहंकारी माणसाचं देत आहेत आणि सांगतात काय, लाटणे ऐसा न लवी पाथरी तेवी न द्रवी. पत्थरासारखं काळीज असणाऱ्या माणसाला कधी कोणाबद्दल दया येत नाही. लाटण्यासारखा तो कठोर असतो, लवचिक होत नाही. आणि गुणी असी ना गवी, म्हणजे आता आपण ह्या गुणी असी म्हणजे मांत्रिक, हा मांत्रिक लोकांवर उपचार करून बरे करतो, परंतु ह्या मांत्रिकालाच जर पुरुषं चावलं तर काय होणार? त्याच्यावर जर उपचार झाले नाही तर तो सुद्धा मरणार. तसा कितीही मोठा माणूस असू दे, जर अहंकार रूपी सरपटणारा प्राणी त्याला चावला तर त्या माणसाचा विनाश अटळ आहे. आता भगवत पूज्यपाद शंकराचार्य यांचे 2 श्लोक बघूया आपण. भगवत पूज्यपाद शंकराचार्य अत्यंत निरहंकारी. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत ते फिरले. ज्या ज्या प्रदेशात गेले त्या त्या प्रदेशातल्या गाण्याच्या प्रकाराप्रमाणे त्यांनी काव्य रचना केली. संस्कृत प्रकांड पंडित, प्रचंड विद्वान. ते एकदा जगन्नाथपुरीला गेलेले होते समुद्र किनाऱ्यावर आणि त्या ठिकाणी त्यांचा शिष्य होता. तो शिष्य त्याला म्हणाला की गुरुदेव, आपल्याजवळ हा समोरचा जो अथांग सागर आहे ना, ज्याचा थांग लागत नाही तो अथांग, त्या सागराप्रमाणे आपल्याजवळ ज्ञान आहे. असं तो शिष्य शंकराचार्यांना म्हणाला. आजचा एखादा गुरु असेल, त्याची शिष्याने अशी स्तुती केल्यावर तो जरा जमिनीवरतून चालायला लागला. भगवत पूज्यपाद शंकराचार्य बनवलं. त्यांच्याजवळ दंड होते. संन्याशांजवळ दंड असतो. हा दंड गुरु देतो त्यांच्याजवळ आणि तो दंड त्यांनी जोपर्यंत संन्यासी जिवंत असतो तोपर्यंत तो दंड अधर ठेवायचा असतो, म्हणजे उभा ठेवायचा असतो. आणि ज्यावेळी तो संन्यासी निजधामाला जातो तेव्हा तो त्याच्या कलेवराबरोबर जमिनीवर झोपवून ठेवायचा, म्हणजे झोपवून ठेवलेला दंड. म्हणून झोपून नमस्कार घातला की त्याला दंडवत घालणं म्हणतात. असो तर तो दंड जो होता भगवत पूज्यपाद शंकराचार्यांजवळ, तो त्यांनी दंड त्या समुद्रावर जी रेती होती त्या रेतीत खुपसला. पूर्ण ताकदीने खुपसल्यानंतर त्या दंड त्याने बाहेर काढला आणि त्या शिष्याला दाखवला. ते म्हणाले, हे बघ, ह्या काठीच्या टोकाला, ह्या दंडाच्या टोकाला केवढं पाणी लागलंय? थोडस पाणी लागलं. ह्या काठीला, ह्या दंडाला लागलेलं पाणी आणि ह्या समोरच्या सागरातलं जेवढं पाणी आहे तेवढं माझ्याजवळ असलेलं ज्ञान आणि जगातलं ज्ञान याच्यात फरक आहे. एवढे विनम्र होते. असे हे भगवत पूज्यपाद शंकराचार्य एका श्लोकामध्ये काय सांगतायत ते बघूया. अहंकाराबद्दल बोलते. या भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी जेव्हा ब्रह्मचर्य आश्रम, जेव्हा त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला तेव्हा काय केलं? त्यांनी त्यावेळच्या प्रथेप्रमाणे नाही स्वीकारला. त्यांनी एकदम संन्यासाश्रमामध्ये उडी घेतली. त्यामुळे केरळमधले जे नंबूद्री ब्राह्मण होते त्यांनी त्यांच्या घरावर बहिष्कार टाकला. आईला त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या मृत्यूच्या आधी मी तुला येईन आणि भेटेन. त्याप्रमाणे ते आले. त्यांची आई जेव्हा मृत्यू पावली तेव्हा नंबूद्री ब्राह्मणांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला होता. त्यामुळे तिच्या अंत्ययात्रेला तिचं प्रेत स्मशानामध्ये घेऊन जायला कोणीही आले नाही नंबूद्री ब्राह्मण, आणि बाकीचे कोणी येण्याचा प्रश्नच नव्हता. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी देहात्मबुद्धी सोडलेली होती. आपली देहात्मबुद्धी आपल्याला जरा खर्चटलं की आपण आय ओय करतो. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांना त्या आईचं शरीर नेणं शक्य नव्हतं, म्हणून आईचं शरीराचे त्यांनी 3 तुकडे केले आणि एक तुकडा नेऊन स्मशानात झाला. मग नंबूद्री ब्राह्मणांना भगवत शंकराचार्यांचं, भगवत पूज्यपाद शंकराचार्यांचं महात्म्य जेव्हा कळलं तेव्हापासून अजूनही नंबूद्री ब्राह्मणांमध्ये कलेवरावर 2 ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या आईच्या शरीराचे 3 भाग केले, 2 घाव घालून,
त्या ठिकाणी शेंदराच्या रेषा काढल्या जातात. असो, तर असे हे भगवत पंचपाद शंकराचार्य सांगतायत. यः कश्चित् सौख्य हेतो स्त्री जगति यतते नैव दुःखस्य हेतोः देहे हंता तदुत्था स्वविषय ममता चेति दुःखास्पदे द्वे जानन रोगाभिघातात् जनुभवति यतो नित्य देहात्म बुद्धिः भार्या पुत्रार्थ नाशे विपद मथ परामेति नाराति नाशे. हा अहंकार भेद निर्माण करतोय हे तुकाराम महाराज सांगतायत आणि भगवत पूज्यपाद शंकराचार्य सुद्धा तेच सांगतायत. हा अहंकार जो आहे तो काय करतो या श्लोकामध्ये, यः कः चित, यः कश्चित, यः कश्चित म्हणजे कोणी एक, सर्वसामान्य प्रत्येक माणूस, टॉम हॅरी डिक, सोम्या गोम्या. यः कश्चित सौख्य हेतू, प्रत्येक जीव हा सुख मिळवण्यासाठी जगत असतो. यः कश्चित सौख्य हेतू स्त्री जगती यतती, यतती म्हणजे प्रयत्न करत असतो. स्त्री जगती स झालेला आहे तो विसर्गाचा स होतो, श होतो, ओ होतो. या त्रिखंडामध्ये प्रत्येक जीव, प्रत्येक जण हा सुख मिळवण्यासाठीच प्रयत्न करत असतो. यः कश्चित सौख्य हेतू स्त्री जगती यतती न एव दुःखस्य हेतू, दुःख मिळावं म्हणून कोणी प्रयत्न करतो का? नाही. न दुःखस्य हेतू. पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत ते देहे हंता तदुत्था स्वविषय ममता च इति दुःखास्पदे द्वे. देहे हंता, देहापासून उत्पन्न झालेली अहंता, माझा देह, मी बाहेर पडताना जास्तीत जास्त कसा आकर्षक दिसेल याचा प्रत्येक जण विचार करतो. कोणी जातो का फाटके कपडे घालून जातो. आता हल्ली फाटकी पॅन्ट घालायची फॅशन झालेली आहे, ती सोडून द्या जीन्स. परंतु कोणी गबाळे कपडे घालून जातो नाही, त्याच्या दृष्टीने तो चांगलेच कपडे घालून जात. देहे हंता, देहामुळे अहंता निर्माण आणि त्या अहंतामुळे स्वविषय ममता, स्वतःच्या बद्दल जी ममता निर्माण होते. स्वतःच्या बद्दल म्हणजे माझा पुत्र, माझी पत्नी, माझी मुलगी, माझं घर, यांच्याबद्दल जी ममता निर्माण, देहे हंता तदुत्था म्हणजे त्यापासून निर्माण झालेली ममता, ह्या दोन दुःखास्पद गोष्टी आहेत. आस्पद म्हणजे कडे, दुःखास्पद म्हणजे दुःखाकडे नेणाऱ्या, चिंतास्पद म्हणजे चिंतेकडे नेणाऱ्या. 2014च्या साली, 14 सालाच्या आधी बॉम्बस्फोट होणं ही चिंतास्पद गोष्ट होती. परंतु आता सुदैवाने 6 वर्षात बॉम्बस्फोट कुठे झालेला नाही, काश्मीर सोडून संपूर्ण देशामध्ये. चिंतास्पद म्हणजे चिंतेकडे नेणारा विषय, गौरवास्पद म्हणजे गौरवाकडे. आपल्याला ऑलिम्पिक मध्ये काही पदकं मिळाली तर ती गौरवास्पद गोष्ट ठरते. तसं देहे हंता तदुत्था स्वविषय ममता च इति दुःखास्पदे, देहापासून निर्माण झालेली हंता आणि त्याच्याबद्दल असणारी ममता, ह्या दोन गोष्टी दुःखाकडे नेणाऱ्या. जानन रोगाभिघाता अनुभवती यतो नित्य देहात्म बुद्धी. आपण विचार करतो, आपल्याला कळतं, आपल्या ह्या देहावर आघात होतात, वेळ घेतो, वय वाढत जातं, हातपाय थकतात, हे आपल्याला जाणतो आपण. जानन रोग अभिघात, जानन रोगाभिघाता अनुभवती यतो नित्य देहात, असं असून सुद्धा आपली देहाबद्दलची आसक्ती कमी होत नाही. ऑक्सिजनच्या नळ्या लावल्या जातात, सलाईनच्या नळ्या लावल्या जातात, वय वर्ष 85, 90, 95, हार्टचं ऑपरेशन करण्याचे सल्ले दिले जातात. देहात्म बुद्धी, जानन रोगाभिघाता जनुभवती यतो नित्य देहात्म. भार्या पुत्रार्थ नाशे विपदमथ पराम इति न अराती नाशे. आपली पत्नी, आपला पुत्र, आपलं धन ह्यांच्याबद्दल जर संकट आलं तर आपल्याला चिंता वाटते, परंतु शत्रूच्या बाबतीत हे झालं तर आपल्याला काही वाटत नाही. असं भगवत पूज्यपाद शंकराचार्य. अहंकार. आता तुलसीदास या अहंकाराबद्दल काय म्हणतात आणि एक श्लोक आपण छोटासा बघूया. कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यम दानम तपस्तथा प्राधान्येन मनुष्याणाम सप्तैते चिरजीविनः चे सप्तैते मदहेतवः. अहंकार 7 कारणांनी निर्माण होतो. कुळाचा अहंकार,
मी उच्च कुळात जन्माला आलेलो आहे. धनाचा अहंकार, वित्तम श्रुतम ज्ञानाचा अहंकार, कुलम वित्तम श्रुतम रूपाचा अहंकार असतो. कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यम रावण आणि कर्ण पराक्रमी होते, अहंकारी. कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यम दानाचा अहंकार असतो बलिराजा, आणि कर्ण दानाचा अहंकार. इंद्र माझ्याकडे मागायला येतोय, मी त्याला नाही म्हणणार, नेलं तरी काय. बलिराजा काय म्हणाला, विष्णू माझ्याकडे मागायला येतोय, मी देईन. शुक्राचार्य सांगत होते देऊ नको, अहंकार. दानम तपस्तथा, कसा एखाद्याला तपाचा अहंकार. आता कुळाचा अहंकार. नेपोलियन हलक्या कुळात जन्माला आलेला होता. त्याचे सरदार जे होते ते परंपरेने सरदार होते, उच्च कुळातले होते. परंतु हा हलक्या कुळातला माणूस आपल्या डोक्यावर बसलाय म्हणून त्यांना राग यायचा, त्यांचा अहंकार दुखावला जायचा. म्हणून त्यांनी एकदा ठरवलं की ह्याची फजिती करायची. आपण प्रत्येकाने आपापल्या कुळाचं वृत्तांत सांगायचा. माझ्या पणजोबांनी काय केलंय, आजोबांनी काय केलंय, वडिलांनी काय केलंय. मग ह्याची पाळी येईल तेव्हा हा काय सांगणार, कारण ह्याच्या वडिलांनी काय कुठे काही केलेलंच नाही किंवा पत्ता पण नाही यांचा. सगळ्या सरदारांचं सांगून झालं. मग शेवटी सगळे सरदार नेपोलियनकडे बघायला. तेव्हा नेपोलियन म्हणाला की माझ्या कुळात ह्याच्या पुढे जन्माला येणारी मुलं म्हणतील की आम्ही नेपोलियनच्या कुळात जन्माला आलो. म्हणजे त्या सरदारांचा मुखभंग झाला. आपले अब्राहम लिंकन पण असेच निरअहंकारी होते. ते त्यांचे वडील जोडे बनवायचे, इतर कष्टाची कामं करायची. अब्राहम लिंकन जेव्हा प्रेसिडेंट झाले तेव्हा एका सिनेटरने त्यांच्या लोकसभा जशी असते तशा त्या लोकसभेमध्ये बोलताना सांगितलं की तुमचे वडील चांगले जोडे बनवायचे. म्हणजे त्याला असं सांगायचं होतं की तुझे वडील जोड्याचं काम करायचे, म्हणजे अपमान करायचं. ते चांगले जोडे बनवायचे. त्यांनी बनवलेले जोडे मी अजून पायात घालतोय. अब्राहम लिंकन बोलायला उभे राहिले. ते म्हणाले तुम्ही चांगलं केलं, माझ्या वडिलांच्या आठवणी जागृत झाल्या, माझे वडील चांगले काम करत होते, ते जोडे चांगले बनवायचे, तसे जोडे चांगले मी बनवू शकणार नाही. तुमचे जोडे बनवलेले, त्यांनी बनवलेले जोडे तुम्ही अजून बनवताय, वापरताय. ते जर बिघडले ना तर मी ते दुरुस्त करून देईन. त्यांच्या एवढे चांगले नाही दुरुस्त करणार, परंतु मी दुरुस्त करून देईन. आणि ते जसे त्यांच्या कामामध्ये नैपुण्य त्यांनी मिळवलेलं होतं तसं माझ्या कामामध्ये मी नैपुण्य मिळवेन. म्हणजे मी प्रेसिडेंट आहे आणि ते जसे त्यांच्या कामामध्ये कुशल होते तसं माझ्या कामामध्ये मी कुशल होईन. तो सिनेटर म्हणाला ज्या माणसाला अहंकारच नाही त्याचा काय म्हणाले अहंकार, त्याला त्याचा काय अपमान करा. कुळाचा अभिमान, धनाचा अहंकार. तिरुवल्लुवर नावाचे एक गोष्टी होते, ते वस्त्र विणायचे आणि आठवड्याच्या बाजारात घेऊन जायचे, गावात घेऊन जायचे. आठवड्याच्या गावात, त्या गावात एक धनाढ्य सावकार होता. त्याचा मुलगा उन्मत्त होता. 4 सवंगडी बरोबर असायचे. व्यापाऱ्यांची तो चेष्टा मस्करी करायचा, माल नासधूस करायचा. आणि व्यापारी रागावले की त्याच्या मालाचे 4 पट 5 पट पैसे त्याच्या तोंडावर फेकायचा आणि निघून जायचा. त्याला आनंद व्हायचा त्याचा. तिरुवल्लुवरात सणंग बनवायचे, बाजारात घेऊन आले होते. ह्या व्यापाऱ्याच्या मुलाने एक सणंग उचललं, विचारलं किंमत किती, त्यावेळेचे 2 रुपये समजा. त्याने सांगितलं 2 रुपये. त्यांनी त्या वस्त्राचे 2 तुकडे केले आणि 2 तुकड्यांचं विचारले ह्यांचे पैसे किती. ते म्हणाले 1-1 रुपये. त्या 2चे त्यांनी 4 तुकडे केले, विचारले ह्याचे पैसे किती. त्यांनी सांगितलं 8-8 हजार. असं करून त्यांनी त्या सगळ्या त्याच्या झिंदोट्या केल्या आणि त्या तिरुवल्लुवरांसमोर नाचवून विचारलं की आता ह्यांची किंमत किती. तिरुवल्लुवर म्हणाले 0. त्याला आश्चर्य वाटलं. तिरुवल्लुवर चिडलेच नाही. त्याला वाटलं होतं हे चिडतील, मग ह्या 2 रुपयाचे आपण 5 रुपये त्यांच्या तोंडावर फेकू आणि निघून जाऊ, सगळे हसतील. तिरुवल्लुवर शांत म्हणाले. हा समोरभाव होता सावकार. तिरुवल्लुवर म्हणाले थांब, हे सणंग तू फाडलंस, त्याच्या चिंध्या केल्यास, याची किंमत आता का 0 आहे माहितीये का. हे जर कोणी वापरलं असतं ना नेसण्यासाठी तर त्याची किंमत 2 रुपये होती. आता ते वापरता येणार नाही, त्यामुळे त्याची किंमत 0 झालेली आहे. परंतु तू एक गोष्ट लक्षात ठेव, हे आयुष्य एकदाच मिळालं. ते एकदाच मिळालेलं आयुष्य जर तू असं वाया घालवलंस तर ते परत मिळणार नाही. सणंग मी दुसरं बनवेन, परंतु तुला आयुष्य दुसरं मिळणार. तो मुलगा ह्यांच्या पाया पडला आणि माफी मागायला लागला. तिरुवल्लुवर म्हणाले मला नको माफी मागू माझ्याकडे.
हे वस्त्र मी विणलं, परंतु ह्या वस्त्राचे जे धागे ज्याने बनवले ना पोष्ट्याने, त्या पोष्ट्याची जाऊन माफी माग. ते धागे ज्या कापसापासून बनले, तो कापूस ज्या शेतकऱ्याने पिकवला त्या शेतकऱ्याची माफी जाऊन माग. तो कापूस ज्या शेतामध्ये पिकला त्या शेताची माफी माग. त्या शेताला ज्या पावसाचं पाणी पडलं त्या ढगाची माफी माग. तो ढग ज्या समुद्राच्या पाण्यापासून बनला त्या समुद्राची माफी माग. त्या समुद्राच्या पाण्याची वाफ ज्या सूर्यामुळे झाली त्या सूर्याची माफी माग. आणि ह्या सगळ्यांनी माफी केली तर मी तुला माफ करेन. तो सावकार दुसऱ्या दिवशी तिरुवल्लुवरांच्याकडे आला, पाया पडला आणि म्हणाला, माझ्या मुलाला रोज एक तुम्ही अशी बोधप्रद गोष्ट सांगा. त्यांनी रोज गोष्ट सांगितली आणि त्याच्या बोधकथा निर्माण झाल्या. तेच थिरुकुरल नावाचा तो ग्रंथ झाला. साने गुरुजी जेव्हा त्रिचनापल्लीच्या तुरुंगात कारावासात होते तेव्हा त्यांनी ह्या ग्रंथाचं मराठीत भाषांतर केलेलं आहे आणि भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये ह्याचं भाषांतर झालेलं आहे आणि जगातल्या बऱ्याचशा भाषांमध्ये ह्याचं भाषांतर. कुलम वित्तम श्रुतम, ज्ञानाचा अहंकार वामन पंडितांना होता. तो अहंकार त्यांचा रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींनी घालवला. आणि कल्याण स्वामी आणि रामदास स्वामींनी घालवल्यानंतर रामदास स्वामींनी सांगितलं की हे वामन पंडित हे आदिलशहाच्याकडे चाकरीला होते. त्याच्याकडे ते ग्रंथपाल होते. सालाला 1000 होऊन पगार होता त्याचा. आदिलशहाला त्यांना वाटवायचं होतं. म्हणून जेव्हा त्याला कळलं वामन पंडितांचं तेव्हा दिल्लीला काशीला गेले, आणखीन शिकले आणि वाद स्पर्धा घ्यायला लागले, वाद भिक्षा मागायला लागले. म्हणजे मागायची भिक्षा परंतु समोरच्याला वादात हरवायचं आणि त्याच्याकडून लिहून घ्यायचं. समर्थांच्याकडे आले. समर्थांनी आणि कल्याण स्वामींनी त्यांच्या अहंकार त्यांच्यातला घालवला आणि त्यांना सांगितलं की रघुपतीच्या भांडारात असंख्य रत्न आहेत. म्हणजे आपल्या संस्कृत भाषेमध्ये असंख्य रत्न आहेत. त्यांचं तुम्ही मराठीमध्ये रूपांतर करा. आणि वामन पंडितांनी असंख्य श्लोकांचं, संस्कृत श्लोकांचं मराठीत भाषांतर केलं. त्यातला एक श्लोक आपण बघूया आणि त्याचा अर्थ बघू. लभेत सिकता सुतैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः कदाचिदपि पर्यटञ्च स विषाणमासादयेत् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत्. एखाद वेळेस वाळू जर कष्टपूर्वक रगडली तर वाळूतून सुद्धा तेल निघेल. सध्या तेल येत आहे ते वाळूतूनच येत आहे, आर्बस्थानातून. लभेत सिकता सुतैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं म्हणजे पाणी. एखाद्या तहानेने व्याकुळ झालेल्या माणसाची तहान मृग जळातलं पाणी पिऊन सुद्धा वितळेल. कदाचित अपि पर्यटनच्या सविषाणम आसादयेत्. एखाद वेळेस पर्यटनाला गेलेल्या माणसाला शिंग असलेला ससा सुद्धा दिसेल. ह्या सगळ्या अशक्य गोष्टी आहेत, परंतु एखाद वेळेस या होतील. परंतु प्रतिनिविष्ट न मूर्ख जन चित्तम आराधये. अहंकारी हेकेखोर हट्टी माणसाचं मन जिंकता येणार नाही. वामन पंडितांची भाषा. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल हिगळे तृषार्थाची तृष्णा मृग जळ पिऊनी वितळे सशाचे हि लाभे विपिनी शिरता शृंग हिगरी परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी. कुलम वित्तम श्रुतम रूपम. रूपाचा अहंकार बऱ्याच अप्सरांना होता. अर्जुनाने एका अप्सरेचं गर्भहरण केलेलं होतं. कुलम वित्तम श्रुतम रूपम. शौर्याचा अहंकार रावण आणि कर्ण यांना होता. दानाचा अहंकार बलिराजाला होता. आणि तपाचा अहंकार जो विश्वामित्र ह्या ऋषींना होता. विश्वामित्र गाधीराजाचा पुत्र, त्याचीच कथा आपण आज बघणार. म्हणजे तुकाराम महाराज आपल्याला मूळ पदामध्ये सांगतायत की अहंकार तुम्ही बाळगू नका. सगळ्यांना अहंकार असतो, परंतु अहंकारात तुम्ही स्पर्श करू नका. म्हणून तुकाराम महाराज पूर्व रंगामध्ये म्हणतायत अहंकार तो नाशी वेद नित्य जगी गोवळा. अहंकार तो नाशी वेद
नाशी भेद नाशी भेद नाशी भेद. काही क्षण आपण रामनामाचा विजय करूया आणि अक्षराला सुरुवात करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 राजा विराज रामचंद्र महाराज जय जय रघुवीर समर्थ मोरया. गाधी राजाचा पुत्र शिकारीला निघालेला आहे विश्वामित्र. नंतर ऋषी झाले. पहिला राजा, पराक्रमी राजा, चक्रवर्ती सम्राट शिकारीला गेलेला आहे. सैनिक आहेत बरोबर, सेनापती आहेत आणि काय शिकार मिळाली नाही. जंगलाचा भाग संपला, झाडी संपली आणि वाळवंट सुरू झालं. कुठे पाणी मिळेना, जवळची शिदोरी संपली, तहान लागली, भूक लागली, परंतु काही मिळत नाही. शोधताय आणि असं शोधत असताना त्यांना एक आश्रम दिसला. कशी परिस्थिती झाली होती त्यांची. चक्रवर्ती सम्राट आणि पाण्यासाठी वणवण फिरत. चंड किरणांनी चंड किरणांनी तप्त सर्वसेना, चंड किरणांनी तप्त सर्वसेना, छाया जलकुटे सापडेना, छाया जलकुटे सापडेना. म्हणून आलो आश्रमी मुनिराया, म्हणून आलो आश्रमी मुनिराया. करुणेच्या चंड किरणांनी, चंड म्हणजे सूर्य, चंड किरणांनी तप्त सर्व सेना, शीत छाया जल कुठे सापडेना. म्हणून आलो आश्रमी मुनिराया, कृपा करून द्या उदक शांत. वसिष्ठ ऋषींचा आश्रम होता तो, त्या ठिकाणी राजा आलेला आहे आणि हात जोडून सांगतोय गयाबाया करून पाणी प्यायला. वसिष्ठ ऋषींनी राजाला बसायला आसन दिले, त्याच्या सैनिकांना बसायला आसन दिले आणि कुमारांना सांगितलं की पाणी आणून द्या. कुमारांनी त्यांच्या शिष्याने पाणी आणून दिलं. राजा तृप्त झाला. त्याची जी गरज होती ती भागलेली आहे आणि त्याने ऋषींना नमस्कार केलेला आहे आणि म्हणाला आम्ही. वसिष्ठ ऋषी म्हणाले राजा जाऊ नकोस, मी गृहस्थाश्रमी माणूस. गृहस्थाश्रमी माणसाची काही कर्तव्य आहे. कुठली कर्तव्य आहे? आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करायचाच, परंतु जर एखादा आपल्या भोजनाच्या वेळेस अतिथी आला, तिथी न सांगता जो येतो तो अतिथी, अपॉइंटमेंट न घेता जो आलेला आहे तो अतिथी आला, तर आपल्या ताटातले 2 घास त्याला खायला घालायचे. आपल्या जवळ जर असतील तर त्यालाही जेवू घालायचं. हा गृहस्थाश्रम आहे. आता माझ्या घरी तू आलेला आहे. तेव्हा वसिष्ठ ऋषी त्याला श्रद्धरा वृत्तामध्ये म्हणाले. श्रद्धरा म्हणजे काय तर वेगवेगळी वृत्त असतात. आपलं सदा सर्वदा हे जे आहे ते भुजंग प्रयास 12 अक्षरांत. मालिनी वृत्त असतं, पृथ्वी वृत्त असतं 17 अक्षरांचं, 19 अक्षरांचं वृत्त असतं. तसं हे 21 अक्षरांचं श्रद्धरा. श्रद्धरा म्हणजे श्रद्ध म्हणजे माळ, अखंड म्हणायचं ते न थांबता. आला माझ्या गृहाते दमुनी नृपवरा, केवी गाता हो केले भरता जो सर्व लोका, अतिथी मज मिळे भाग्य माझे उदेले. टाका संकोच जेवा सबल उटजिया, मागणे हेची माझे राजा आश्चर्य पावे. मनी म्हणत वचन या द्विजा काय साधे. आला माझ्या गृहाते, दमून आलेला आहेस तू राजा, भुकेला कसं जाशील तू?
आणि भरता म्हणजे पोषण करणारा, भ्रता त्याचा अपभ्रंश म्हणजे नवरा किंवा राजा, भरता म्हणजे राजा, भरता जो सर्व लोकांचं पोषण करतो तो अतिथी मला आज मिळालाय, माझं भाग्य थोर आहे. टाका संकोच जेवा, लाजू नका, संकोच टाकून द्या. टाका संकोच जेवा, सबल सैनिकांसह, तुला एकट्याला नाही तुझ्या सैनिकांना सुद्धा जेवायला घाल. टाका संकोच जेवा सबल उटजी, उट म्हणजे गवत आणि ज म्हणजे जायते, गवतापासून जन्माला आलेली किंवा शाकारलेली म्हणजे ती झोपडी किंवा आश्रम, या माझ्या उटजी. टाका संकोच जेवा सबल उटजी, या मागणे हेची माझे, मीच मागणं मागतोय तुझ्या माझ्या घरामध्ये जेवून आश्रमामध्ये. राजा आश्चर्य पावे, मनी म्हणत वचन या द्विजा काय साधे. ऋषीला आश्रमात राहतोय हा आणि मला जेवायला घालेन म्हणतो आणि माझ्या सैनिकांना पण जेवायला घालेन म्हणतोय, काय आहे काय? राजाला आश्चर्य वाटलं. राजाच्या मनातला भाव ऋषींनी ओळखला आणि ते त्याला काय म्हणाले, पृथ्वी वृत्तात म्हणाले. किरवा नृपा किमपि या स्थळी मध उणे नसे आश्रमी, सुशीत तरुच्या तळी उदक अन्न नाही कमी. करा विमल मानसे श्रम हरा क्षुधा शांत व्हा, वन प्रसव वस्तुता रस कसा पहावा नवा. नृपा किमपि या स्थळी मज उणे नसे आश्रमी, माझ्या या आश्रमामध्ये कशाची कमतरता नाही, अन्न आणि पाण्याची कमतरता नाही. काही लोकांना सवय असते दुपारच्या वेळी कोणी आलं की, आपण जेवून आलात असाल ना, चहा नकोच असेल ना तुम्हाला, तुम्ही घेतच नसाल. वसिष्ठ ऋषी सांगतायत त्या माझ्या आश्रमामध्ये पाणी आणि अन्नाची कमतरता नाही. कृपा किमपि या स्थळी मद उणे नसे आश्रम, सुशीत शीतल क्षण थंडगार अशा ह्या झाडांच्या वृक्षाखाली अन्न नाही कमी. करा विमल मान असे, तुमची मन जी आहे ती विमल करा, म्हणजे जिथून मळ निघून गेलेला आहे ते विमल. ते विमल आहे ना, ते मळ घालवतं कपड्याला म्हणून त्याला विमल म्हणतात. तशी तुमची मन जी आहे ती निर्मळ करा. करा विमल मान, श्रमहरा म्हणजे विश्रांती घ्या आणि क्षुधा शांत व्हा, पोट भरू दे तुमचं. आणि वनप्रसव, वनामध्ये बसवलेल्या बनवलेल्या पदार्थांची चव कशी आहे ते तरी बघा तुम्ही, नाहीतर तुम्ही कधी बघणार. सप्ततारांगिक वाड्यामध्ये खाणारे तुम्ही वनातनं खाऊन बघा. हल्ली जातात ना गावाकडे चुलीवरचं जेवण जेवायला खातात ना, असो. राजाला आश्चर्य वाटलं आणि म्हणाला, राजा बघूया तरी काय वाटतोय हा. म्हणून राजा बसलेला आहे, राजाची सोय केलेली आहे, कुमारांनी सैनिकांची बसायची सोय केलेली आहे आणि कुमारांना आज्ञा केलेली आहे. राजाची पानं मांडा. आश्रमाच्या मागच्या बाजूने वेगवेगळ्या पदार्थांचे खमंग वास यायला आणि खमंग वास यायला लागलेले आहेत. आणि ऋषी कुमार पत्रावली मांडतायत, द्रोण वाढतायत, पेले ठेवतायत, पाणी पिण्यासाठी भांडी ठेवतायत आणि एक एक कुमार येतोय आणि एक एक पदार्थ वाढत. आपण फक्त पदार्थांची नावच एक आपल्याला हवं असलं आणि जर घरच्या स्त्री मंडळींना गृहिणींना बनवता येत असलं तर बनवून घ्यायचं, नाहीतर बाहेर मिळतं. हल्ली सगळं डोंबिवलीमध्ये मिळतं, दादरला मिळतं, पार्ल्यात मिळतं, सगळीकडे मिळतं. ते पदार्थ आयते आणायचे आणि खायचे. परंतु एवढे सगळे पदार्थ एकदम आणताही येणार नाही आणि खाताही येणार नाही. काय काय पदार्थ वाढतात ते बघूया. एक एक कुमार येतोय आणि एक एक पदार्थ वाढत केरवा. स्वच्छ शुभ्र शालवणावळी, स्वच्छ शुभ्र शालवणावळी, विराजली ती लिंबे पिवळी, नटल्या सोज्वळ भिजल्या डाळी, एक वाटली एक मोकळी, एक वाटली एक मोकळी. कोशिंबिरी बहु हिरवी चटणी, पेट पोट करी गर्दी पाणी, तुझी सगळ्यांची आंब्यावरती म्हणून रायती गोड मधुरती. आंब्याचा आता दिवस येत आहे म्हणून रायती गोड मधुरती. कशात भाज्या आंब्या उसळी, होती कारली वांगी काळी, सुरण तोंडली तुझ्या कडवळी, चुका तांदळी अळू साळी. फणस पोवळा चक्री पोपळा, भात साळीचा शुभ्र
साडीचा म्हणजे हात साडीचा, हात साडीचा शुभ्र मोकळा ओभित केला घट्ट वरांने हाय्यंग विनय भरली डोळे. वरान्न म्हणजे वरम अन्नम, तुरीची डाळ म्हणून ती महाग आहे. आणि हय्यम कमी म्हणजे पातळ तूप, धृत म्हणजे घट्ट तूप. हय्यंग विनय भरली डोळे, नाजूक पोळ्या 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 करंज खाजा ताज्या, केशरी जिलबी वरीवर भारी आग्रह करून वाट सारी, डावीची बोटे कुणी शेजारी लाजू नका हो निजा दुपारी. आईजीच्या जीवावर बायजी उधार लाजू नका हो निजा दुपारी. श्रीखंडाची आली स्वारी काय करावे पडती विचार, ती जागा नाही राहिली परिजीवनेच्या आगरी पडली. मांडे धीवर दुनिया आले थोडे थोडे म्हणता आले, लोक नगाऱ्या होत फुगले परिते पदार्थ नाही ठरले. खेळण्या हलवे भरती पेढे आमरस शिकण आणि दहीवडे अनेक रुचकर पदार्थ येते, सैनिक पोटी हात फिरवते. उठवे नामक तेथच पडते, अगस्त्य ऋषीचा धावा करीते. अगस्त्य ऋषीचा धावा का करतात? कारण अगस्ती हा अगस्त्य ऋषी आणि दोन राक्षस, हे राक्षस काय करायचे? इलवल आणि वातापी हे दोघे भाऊ. वातापी हा राजाच्या किंवा ऋषीच्या पोटात जायचा, फळाच्या रूपाने किंवा मांसखंडाच्या रूपाने जायचा आणि इलवल हाक मारायचा. अगस्त्य ऋषीच्या पत्नी लोपामुद्रा, तिला धनाची प्रचंड लालसा होती. त्याने वेगवेगळ्या राजांकडे धन मागितलं परंतु त्याला कोणी दिलं नाही. हा इलवल जो होता धनवान होता पण राक्षस वृत्तीचा होता. वातापी पोटात शिरला अगस्त्य ऋषीच्या. इलवल काय करायचा? वातापीला हाक मारायचा, मग वातापी त्या माणसाचं पोट फाडून बाहेर यायचं. अगस्तीने फळ रूपाने खाल्लाय वातापीला आणि इलवल हाक मारतो, वातापी बाहेर आहे. अगस्ती म्हणाले मी त्याला पचवलाय. इलवल घाबरला आणि आता आपल्याला वातापी खाईल म्हणून अगस्त्य ऋषी खातील म्हणून तो धावतोय. पण त्याने प्रचंड धन दिलं अगस्त्य, म्हणून अन्न पचनासाठी अगस्तीचा धावा. अगस्त्य ऋषीचा धावा करीते, उठवे नामवते पडते. समाधी घडली सहज कुणाची, जाऊ येथे नको कुठे. आपल्या घरी जाऊया नको, इथेच राहूया. तुटाशी गेली क्षणामध्ये सर्व सुखे निघाली. असे वेगवेगळे पदार्थ आणि ते सुद्धा अल्प वेळामध्ये. राजा एकदम आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारलं वसिष्ठ ऋषींना की हे सगळं कसं काय तुम्ही अल्पावधीमध्ये 11th आवर आयत्या वेळी सांगितलेलं नाहीये आणि सगळं इथे बनवलंय, कसं काय केलं तुम्ही? तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणाले की स्वर्गातल्या कामधेनूची जी मुलगी नंदिनी ती माझ्या आश्रमामध्ये आहे, परंतु जेव्हा मला आवश्यकता भासेल तेव्हाच मी तिच्याकडून सेवा घेतो, वाटेल तेव्हा तिला त्रास देतो. आता राजा पाणी पिऊन तृप्त झाला होता, निघणार होता, परंतु आता एवढे पदार्थ खाल्ल्यावर त्याला कळलं इथे नंदिनी. आता राजाच्या मनामध्ये काम भावना म्हणजे इच्छा निर्माण झाली की ती नंदिनी आपल्याला मिळावी. आणि म्हणून तो म्हणतोय, काय म्हणतोय, ही जी गाय आहे ना तुमच्याकडे ती मला द्या, माझ्या राजवाड्यामध्ये ती शोभून दिसेल, ती मला द्या. राजा म्हणाला, मागसी गाय कशाला भूपा, मागसी गाय कशाला भूपा, पाळीसी अखिला विपुला महिला, पाळीसी अखिला विपुला महिला, मागसी गाय कशाला भूपा, मागसी गाय
कशाला भूपा न्यून काय जगी आहे तुझला न्यून काय जगी आहे तुझला अगणितच्या धेनूंच्या शाला यावनी मजला एकच मुनीला यावनी मजला एकच मुनीला मागसी काय कशाला भूपा पाळीस अखिला फुला महिला मागसी काय कशाला भूपा भू म्हणजे जमीन आणि प म्हणजे पालन करणारा राजा. अरे राजा तू माझ्याकडे कशाला काय मागतो. पाळीसी अखिला विपुला म ही दीर्घ म्हणजे पृथ्वी आणि महिला ही रस्व काढलं तर महिला म्हणजे स्त्री. सगळ्या पृथ्वीचं पालन पोषण तू करतोयस आणि माझ्याकडे काय मागतोय. न्यून काय जगी आहे तुझला तुझ्याकडे कसली कमतरता आहे का मागतोयस माझ्याकडे. न्यून काय जगी आहे तुझा अगणित त्या धेनूंच्या शाला. पूर्वी गोधन हे एक प्रकारची संपत्ती गणली जाईल. तुझ्याकडे अगणित गायींच्या शाला आहेत. कौरव जे घोषयात्रेला गेले होते ते त्यांच्या गायींची खिल्लार बघायला गेले होते धृतराष्ट्राची परवानगी घेऊन पांडवांना खिदवण्यासाठी. असो तर अगणित त्या धेनूंच्या शाला आणि ह्या आश्रमामध्ये माझ्यासारख्या मुनीकडे फक्त ही एकच गाय आहे ती मागून. राजाला वाटलं की मी फुकट मागतोय म्हणून हा ऋषी हा ब्राह्मण मला देत नाही. म्हणून राजा काय म्हणतोय आई अर्बुद गायी देतो. अर्बुद म्हणजे 10 करोड. सध्या आपल्याला करोड हा शब्द खूप माहिती झालेला आहे. नुसतं 1-2 करोड 5 करोड नाही 10,000 50,000 करोड वगैरे आपण ऐकतो शब्द. अर्बुद गायी देतो अथवा स्वराज्य भोगाया देगाय काय विनिमय देगाय काय विनिमय हा भवदर्थो न मान्य हो गाया. तुम्ही गाय मला द्या आणि त्याच्या बदल्यात मी तुम्हाला 10 कोटी गायी देतो किंवा माझं राज्य देतो पण गाय मला द्या. वसिष्ठ ऋषी म्हणाले की मी काही देत नाही बाबा गाय देणार नाही. तेव्हा राजा काय म्हणतोय मोठे मोठे नृपवर मला वंदिती धाक घेती मळगी माझी बहुपरी राखीती खंड देती ऐसे नाना वितरण मला स्नेह माझा कराया या वन्याच्या उतजिम महाशब्द का जात वाया. या आश्रमातल्या माणसाकडे माझा शब्द वाया जातोय. मी एखादी गोष्ट मागितली की सगळे मोठे मोठे लोक मला काय हवं ते द्यायला तयार असतात आणि हाय मनातला माणूस मला नाही म्हणतोय. राजा मागतोय आणि त्याला ऋषी देत नाही. राजाचा अहंकार दुखावला आणि राजा आता काय सांगतोय मोठे मोठे नृपवर नृप म्हणजे राजा आणि नृपांमध्ये श्रेष्ठ असे राजे मला घाबरतात. मला वेगवेगळ्या भेट वस्तू देतात आणि हा मी न मागता मला देतात ते आणि हा मी मागून देत नाही. राजा काय सांगतोय शूरवीर नृवरमान्य सार्वभौम मी शूरवीर नृवरमान्य सार्वभौम मी ब्राह्मण तू दुर्बलता ब्राह्मण तू दुर्बलता शांतते जमी शूरवीर नृवरमान्य सार्वभौम मी दंड करुणे रक्षित से जनपदाशमी हित सौख्या इच्छित तो सुधमलानमी शूरवीर नृवरमान्य सार्वभौम मी शूरवीर आहे सार्वभौम सम्राट आहे. मी गाधीराजाचा मुलगा. मी घेऊन जाईन गाईला. माझा जो सामर्थ्य आहे सत्ता आहे संपत्ती आहे मी ही गाय संपत्ती देऊन तू देत नाही मी गाय माझ्या ताकदीच्या जोरावर घेऊन जाईन. तेव्हा वसिष्ठ ऋषी त्याला म्हणताय नेणो निज धर्म जो हरिगरी दीना जनांच्या धना गर्वे सैन्य बळे स्वसौख्य बघतो लोकांची दे यातना
मी मोठा म्हणतो असे मदपरी कोणी सुधी शूरका कैसे क्षत्रिय नाम योग्य असल्या स्वार्थी प्रजा पालका. तुला क्षत्रिय जो क्षेत्राचं रक्षण करतो तो क्षत्रिय, लोकांचं पालन पोषण करतो तो राजा, प्रजेला पालन करतो तो प्रजापालक. तुला राजा तरी कशाला म्हणावं मला कळत नाही. आता राजाचा अहंकार दुखावला गेलेला आहे आणि अहंकाराचा सख्खा भाऊ क्रोध तो त्याच्या डोक्यात एकवटलेला. दोघे आलेले आहेत, अहंकार आणि क्रोध. आता राजा म्हणतोय मी गाईला घेऊन जाईल. तुला व्यवहार कळत नाहीये. राजा एकेरीवर आलाय आणि वसिष्ठ ऋषांना म्हणतोय वेदशास्त्र जडतू न जाणसी सभ्यता विनय शिष्ट साधुसी जोवरी नृपती हा न कोपला राखमान तव तूच आपुला. मी रागावला ना तर तुझं काही खरं नाही. तो गल्लीतल्या गुंडासारखी धमकी देतो वसिष्ठ. वेदशास्त्रांचा अभ्यास केल्यामुळे तुझं व्यवहार ज्ञान वापरण्यासाठी जी बुद्धी लागते ती जड झालेली आहे, म्हणजे अज्ञानी आहेस तू व्यवहार ज्ञानाच्या बाबतीत. वास्तविक मला गाय देऊन तू तुझं भलं करू शकतो पण तुला कळत नाही वेदशास्त्रांच्या अभ्यासामध्ये. मी जोपर्यंत रागावलेलं नाहीये ना तोपर्यंत तुझं सर्व चालेल. मी रागावलो की तुझं काय काय ठीक नाही, मी गाईला घेऊन जाणार. तेव्हा वसिष्ठ ऋषी म्हणाले ठीक आहे. संगे तुझ्या बा चतुरंग सेना सामर्थ्य तैसे मधला सेना जे इच्छिसी तेच करून घेसी जैसे मती त्या जैसे दैवी जसे त्या मती तैसी देई. तुझ्या दैवामध्ये जसं लिहिलेलं असेल तशी तुला बुद्धी होईल. माझ्याजवळ काही तुझ्यासारखं चतुरंग दल नाही. तुला जे करायचं ते कळ. वसिष्ठ ऋषींची व्याख्या काय? व इंद्रियाणा वश करो वसिष्ठ इति च उच्यते. इंद्रियांना ज्यांनी वश केलेलं आहे ते वसिष्ठ. आणि काम क्रोधावभव यस्य चरणौ समवाहतो. काम आणि क्रोध हे ज्यांच्या चरणांची सेवा करतायत ते वसिष्ठ. वसिष्ठ ऋषी सांगतायत मी काही करू शकत नाही. आणि राजाचे सैनिक त्या गाईला फरफडत घेऊन जात आहेत. तिच्या पाठीवर चाकाचे फटकारे बसतायत, काठ्या बसतायत आणि त्या गाई येऊन वसिष्ठ ऋषींना विचारते डोळ्यांनी मजत्या दियले काय होते गुरुनाथा कठोर सनया होता. मजत्या दियले काय होते गुरुनाथा कठोर सनया होता. मज पायले मानुनी प्रिय दुहिता ममता अजिताय असे मी केले प्रेमलया गाभेले मम पुण्यकी गमते सरले यशोषवती आलमलाही जाता करुणा उपेक्षा आता. मजत्या दियले काय माझा का त्याग केलाय तुम्ही? स्वर्गातून मी जेव्हा तुमच्या आश्रमात आले तेव्हा एखाद्या दुहिता म्हणजे दोन्हीकडचं हित साधणार एखाद्या कन्येप्रमाणे तुम्ही माझं पालन केलं आणि माझं आता पुण्य संपलंय का म्हणून हा राजा मला घेऊन जातोय. वसिष्ठ ऋषींनी काय सांगितलं? क्षत्रियाणाम बलम तेजो ब्राह्मणानाम बलम क्षमा क्षमायाम भजते यस्मात् गम्यता यदि रोचते. क्षत्रियांचं बल म्हणजे काय तर त्यांच्या हातातलं सामर्थ्य, तलवार हे त्यांचं सामर्थ्य. आणि ब्राह्मणाचं बल काय तर क्षमा. सामर्थ्य असून सुद्धा पहिल्या अपराधाबद्दल एखाद्याला माफ करणं म्हणजे क्षमा. अश्वत्थाम्याला द्रौपदीने केलेली क्षमा. कृष्ण आणि अर्जुन त्याला मारू शकत होते परंतु द्रौपदी म्हणाले नका मारू, माफ करा. याचा पिता मेलेला आहे, याची माता जी आहे ती पती निधनात व्याकुळ आहे, निधनामुळे व्याकुळ आहे. तिला पुत्रशोक होऊ दे नको. पुत्रशोक कसा आहे तो मी बघितलाय कारण माझे 5 पुत्र गेलेले आहेत. तिला पुत्रशोकाचं दुःख देऊ नको. ती माफी, ती क्षमा. ब्राह्मणानाम बलम क्षेप क्षत्रियाणाम बलम तेजो ब्राह्मणानाम बलम क्षमा.
गम्यताम यदि रोचते, क्षमेने माझा आश्रय घेतलेला आहे. तुला जर माझ्या आश्रमात राहायचं असेल तर राहा, आणि जर तुला राजाच्या बरोबर जायचं असलं सप्तरांगेत राजवाड्यात तर जा. गम्यताम यदि रोचते, आणि राहायचं असले तर राहा. एवढं ऐकलं मात्र, आणि त्या गायीने काय केलेलं आहे? मुनिवच ऐकून नंदिनी कक्षणी निज संरक्षणी सज्ज होऊन उच्च उभारुनी शृंगरो पुणे चौफेर उडुनी ताळीत मेदिनी चौफुर उधळुनी नृपती गर्जन बोले वाणी चहू बाजूनी धरा कोणी सज्ज नरमणी ते शस्त्राणी स्वर्धेनु स्वातंत्र्य कर्षिणी समनिज किरणी अंगापासून वीर शिरोमणी त्याचे पाहुनी हरी भय पाहुनी पळो लागले जीव घेऊनी छिन्न तनुनी खिन्न मनानी भिन्न पथानी मृत्यू भयमनी छिन्न तनुनी भिन्न पथानी भिन्न मनानी मृत्यू भयमनी लपले ते सदनी नृपलो गरलो देशाग्नी. त्या गायीच्या अंगापासून, तिच्या अंगावर काठ्यांचे तडाखे बसत होते, त्या गायीच्या अंगापासून असंख्य वीर निर्माण झाले आणि त्यांनी विश्वामित्राचा आणि त्याच्या सैनिकांचा पराभव केला. विश्वामित्राचं क्षात्रतेज हे या ब्राह्मतेजा पुढे कमी पडलं असं विश्वामित्राला वाटलं, म्हणून तो म्हणाला की मी आता ब्राह्मतेज मिळवेन, तपश्चर्या करेन. विश्वामित्राने कठोर तपश्चर्या केली, मेनकेच्या प्रेमात पडले, विवाह केला, तपश्चर्याचा नाश झाला. मेनकेला सोडून दिले, परत तपश्चर्याला पडले बसले. रंभा आली, तिला शाप दिला, म्हणजे कामवासनेवर विजय मिळवला परंतु क्रोधावर नाही मिळवला. शाप दिल्यामुळे परत तपश्चर्या नष्ट झाली, म्हणून परत तपश्चर्या बसला. आता कठोर तपश्चर्या केली. सगळं जग त्यांना ब्रह्मर्षी म्हणायला लागलं. राजर्षी होते ते ब्रह्मर्षी म्हणायला लागले, परंतु विश्वामित्र मात्र, वसिष्ठ ऋषी मात्र त्याला अजून ब्रह्मर्षी म्हणत नव्हते. आता त्याला गाय नको होती. माणसाचं वय बदललं की त्याच्या इच्छा बदलतात. आता त्याला वसिष्ठ ऋषींनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावं असं वाटत होतं, आणि ते म्हणत नाहीत म्हणून त्याचा अहंकार दुखावला गेला. पहिलं गाय देत नाहीत म्हणून अहंकार दुखावला गेला होता, आणि आता ब्रह्मर्षी म्हणत नाहीत म्हणून अहंकार दुखावला गेलेला आहे. आणि त्याने अहंकार म्हणत नाहीत म्हणजे मला एक माणूस पृथ्वीवरचा अहंकार ब्रह्मर्षी म्हणत नाही, त्याला मारला की सगळं जग मला ब्रह्मर्षी म्हणेल, म्हणून त्याला मारण्यासाठी हातामधला धोंडा घेऊन ते आश्रमात आलेले. अरुंधती त्यांचं पादसंवाहन करते. अरुंधती बाजूला झाली की ह्यांच्या डोक्यात धोंडा घालते, कारण दोघांना मारायचं नाही, तर अरुंधतीला मारायचं नाही, विश्वामित्र वसिष्ठांना मारायचं. सुरेख चांदणं पडलेलं होतं एका आश्रमात, एका झाडाच्या खाली पारावर वसिष्ठ ऋषी बसलेले आणि अरुंधती पादसंवाहन करते. अतिशय शीतल अशी हवा आहे, आणि अरुंधती म्हणते की ती चांदणं पण शीतल आहे आणि हवा पण किती चांगली पडली. वसिष्ठ ऋषी म्हणाले की हे चांदणं जे आहे त्याची शीतलता विश्वामित्राच्या तपश्चर्येसारखी आहे. अरुंधतीला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली तुम्ही तर विश्वामित्राची कधीच स्तुती करत नाही, आणि त्याची स्तुती कशी करताय? तेव्हा ते म्हणाले की विश्वामित्र हा खरोखरच मोठा ऋषी आहे, त्याची तपश्चर्या, परंतु त्याच्या तोंडावर मी त्याची स्तुती करत नाही. ते भटियार रागामध्ये पुत्र शिष्याने ज भाग्य जरी भावे, पुत्र शिष्याने ज भाग्य जरी भावे, शास विद्या गुण कीर्तने वरावे, शास विद्या गुण कीर्तने वरावे, वंद्य होऊन जनिमान ही आवे, वंद्य होऊन जनिमान ही आवे, त्यांच्या गुरुजी कर्य घ्यावे, त्यांच्या गुरुजी कर्य घ्यावे. आपला पुत्र आणि आपला शिष्य ह्यांची त्यांच्या तोंडावर कधीच स्तुती करायची, कारण त्या स्तुतीने ते हुरळून जाते आणि त्यांची पुढची प्रगती खुंटते. रवींद्रनाथ टागोरांचे सख्खे काका अवनींद्रनाथ ठाकूर श्रीमंत घराणे दिवाणखान्यात बसलेले होते. काका आणि पुतणे असले तरी वयात फारसा अंतर नव्हता, एकमेकांना आरेतुरे करायचे.
अवनींद्रनाथ त्या वेळचे उत्कृष्ट चित्रकार होते. त्यांचा एक शिष्य रामलाल म्हणून आला. त्याने एक कृष्णाचं चित्र सुरेख काढलेलं होतं. दिवाणखान्यामध्ये आलाय आणि त्याने आपल्या गुरूंना म्हणजे अवनींद्रनाथांना सांगितलं मी एक गोपालकृष्णाचं चित्र काढलेलं आहे, तुम्हाला दाखवू का? गुरु म्हणाले दाखव. त्याने त्या भिंतीवर ठेवलं. दोघांनी पाहिलं. रवींद्रनाथांनी लिहिलेलं आहे. अतिशय सुरेख चित्र होतं. अवनींद्रनाथ उठले आणि त्यांनी ते चित्र काढलं, त्याचे तुकडे केले आणि फेकून दिले आणि म्हणाले हे असलं चित्र आहे ना, गंगेच्या काठावर ते पटारी लोक जे बसतात ते 4 आण्यात निघतात, त्यांच्या बरोबर राहा आणि त्यांच्याकडून गोपालकृष्णाच्या डोळ्यातले भाव शिकून. त्यांचा शिष्य विचारा नमस्कार करून निघून गेला. रवींद्रनाथ अवनींद्रनाथांवर संतापले आणि म्हणाले काय माणूस आहेस रे तू? अवनींद्रनाथ रडायला लागले आणि म्हणाले तसं चित्र मी सुद्धा काढू शकणार नाही, परंतु ह्याच्यामध्ये अजून क्षमता आहे. आत्ताच जर ह्याला मी सांगितलं की तुझी कला चांगल्या क्षितिजापर्यंत पोहोचलेली आहे असं त्याला सांगितलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला तर त्याचे हात स्वर्गाला पोहोचलेत असं वाटेल. त्याच्यामध्ये अजून सुधारणा होऊ शकते आणि म्हणून मी त्याला सांगितलं त्या पटवारी लोकांकडे जा, त्यांच्याबरोबर राहा आणि गोपालकृष्णाच्या डोळ्यातले भाव शिकून घे. तसं चित्र मीही काढू शकणार नाही असं अवनींद्रनाथ म्हणाले. नंतर तो त्यांचा शिष्य जो आहे तो त्या पटारी लोकांबरोबर त्या जमातीतल्या लोकांबरोबर राहिला. त्यांच्याकडून डोळ्यातले श्रीकृष्णाचे डोळ्यातले भाव कसे काढायचे ते पाहिलं आणि नंतर परत आला. आपला गुरु जो असतो, खरा गुरु जो असतो, त्याला आपला शिष्य हा मोठा व्हावा म्हणून त्याची तोंडावर तो स्तुती करत नाही. विश्वामित्राला मी माझा शिष्य मानतो म्हणून मी त्याची तोंडावर स्तुती करत नाही. एवढं विश्वामित्राने ऐकलं. मात्र त्यांच्या डोक्यातला अहंकार, हातातला धोंडा आणि डोळ्यातले अश्रू जमिनीवर पडले आणि ते पुढे आलेले आणि वसिष्ठ ऋषींच्या पाया पडले. वसिष्ठ ऋषी असं नाही म्हणाले कसा लाईनीवर आणला याला, असं नाही म्हणाले. वसिष्ठ ऋषींनी त्याला उचलून छातीशी घेतलेलं आहे. आणि काय झालं त्यांचं? विश्वामित्र काय झालं? ऐकून भाषण गाधिज हृदयी, ऐकून भाषण गाधिज हृदयी, रवी उगवे साम्याचा द्रोह निशाते घडली सरला, अहंकार भेदाचा ब्राह्मण हृदयाचे झाले ज्ञान तयासाचे, ऐकून भाषण गाधिज हृदयी, ऐकून भाषण गाधिज हृदयी. गाधिज म्हणजे गाधी राजाचा मुलगा. ऐकून भाषण गाधिज हृदयी, रवी उगवे साम्याचा. पहिल्यांदा साम्य नव्हतं दोघांमध्ये, परंतु आता रवी उगवे साम्याचा. विश्वामित्राला कळलेलं आहे की आपण खूप खालच्या पातळीवर होतो, परंतु हे आपले गुरु आहेत. दोघांमधला भेद कमी झालेला आहे. द्रोह निशा, द्रोह जो होता तो गेलेला आहे. अंधार रात्र फिटलेली, द्रोह निशा ते गळली सरला, अहंकार भेदाचा. आणि वसिष्ठ ऋषींचं हृदय किती विशाल आहे हे त्याला कळलेलं आहे. त्यांच्या विश्वामित्र राजाच्या आणि आता ब्रह्मर्षी विश्वामित्र ऋषींच्या डोक्यातला अहंकार गेलेला आहे. हा कोणामुळे गेला तर संतांच्या सहवासामुळे गेला. आणि हा असा अहंकार माणसाने ठेवायचा नाही आपल्या डोक्यात, कारण तो अहंकार माणसाचा घात करतो. म्हणून पूर्वरंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात अहंकार तो नाशी भेद, अहंकार नाशी भेद, नाशी भेद, नाशी भेद. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. सुख करता दुःख हरता वार्ता विज्ञानी सर्वांची
मंगलमूर्ती मोरया आजचे आपले आयोजक ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या संस्थानचे डोंबिवली संस्थानचे श्रीयुत शेंबेकर, श्रीयुत शशांक आणि श्रीयुत गोडसे यांचा मी आभारी आहे. आणि आमचे साथीदार त्या आठलेबाई आणि आमचे हे आदित्य गाडे यांचाही मी आभारी आहे. आणि आणखीन मोठे आभार मानायचे ते आमचे स्नेही आमचे जावईच आहे ते भरत मोरे, त्यांनी सर्व तांत्रिक बाजू सांभाळली, त्यांचा मी आभारी आहे. आणि संयोजकांचा आभारी आहे या ठिकाणी त्यांनी कीर्तनाची संधी दिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.